Hello, welcome on my channel. In the previous video lecture, we have seen the introduction and the icebreaker activities of the poem Have You Earned Your Tomorrow? And today we are going to deal with the poem Have You Earned Your Tomorrow? Now, ही जी पोएम आहे एडगर गेस्ट यांनी लिहिलेली, जे अमेरिकन पोएट आहेत आणि त्यांना आपण बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये की त्यांना लोककवी म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली होती, कारण ते लोकांच्या सिम्पल स्टाईलमध्ये कविता लिहित होते आणि त्यांचा जो कविता लिहिण्याची शैली होती ती शैली कशी होती तर सकारात्मक होती आणि त्या सकारात्मक शैलीतूनच ही पोएम लिहिल्या गेलेली आहे. हॅव यू अर्नड युअर टुमॉरो. आता ही जी पोएम आहे या पोएममध्ये जो कवी आहे त्या कवीने आपल्याला प्रश्नाच्या माध्यमातून जागरूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे आपले फ्युचर आहे ते जर फ्युचर तुम्हाला सिक्युअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वर्तमान काळ आणि भूतकाळ या दोन्हीही मध्ये तुम्ही किती श्रम घेतले किंवा जे काही काम तुम्ही केले आहेत ते काम कसे केले आहेत, चांगले केले की वाईट केले, याच्या भरवशावर तुम्हाला तुमचं भविष्य मिळणार आहे. ओके, सो याच धर्तीवर ही पोएम त्यांनी लिहिलेली आहे. हॅव यू अर्नड युअर टुमॉरो म्हणजे जर तुम्हाला उद्याचा दिवस हवा असेल तर तो तुम्हाला काय करावा लागेल, अर्न करावा लागेल, मिळवावा लागेल. तो तुम्हाला फुकट मिळणार नाही. तर कसा मिळवावा लागेल तर तुमच्या चांगल्या कार्यातून तुम्हाला तो मिळवावा लागेल. मग कोणते चांगले काम आपल्याला करायचे आहेत ते या पोएममध्ये पोएटने आपल्याला सांगितलंय. ओके, बट बिफोर मूव्हिंग टू द कंटेंट, what you have to do, you have to just subscribe my channel, like my videos, and please press the bell icon button to receive the notifications of all my upcoming videos. Thank you so much for doing that. Okay, now we will move on to the poem directly. Okay, I'll read it for you, the complete stanza, the first stanza, and then I'll explain it line by line. Okay. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over, and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? ओके, सो आपण बघितलं तर या स्टॅन्झामध्ये ऑथरनी आपल्याला 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. कोणते कोणते 3 क्वेश्चन? द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे? म्हणजे एखाद्याच्या समोरून आपण गेलेलो आहे का आज आणि आपल्याला बघून तो हॅपियर झाला आहे का, म्हणजे त्याला आनंद झाला का आपल्याकडे बघून. जनरली असं घडतं की आपण एकमेकांच्या समोरून जातो पण एकमेकांकडे बघून हसत सुद्धा नाही. तर मग अशी कोणी व्यक्ती आहे का की तुम्ही ज्याच्या समोरून गेला आणि त्याला तुम्ही दिसल्याचा खूप आनंद झाला? मग आजच्या दिवसामध्ये असं कोणी तुम्हाला आढळलं का की ज्याच्या समोरून तुम्ही गेला आणि त्याला तुम्हाला बघून खूप आनंद झाला? हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? म्हणजे तुम्ही जर एखाद्याशी बोलला दिवसभरात तर तुमचं ते बोलणं पुढच्यानी कितपत लक्षात ठेवलेलं आहे? डज एनीवन रिमेंबर? किती लोकांना तुमचं बोलणं लक्षात राहतं किंवा किती जणांना तुमचं बोलणं अर्थपूर्ण वाटतं? म्हणजे आपण वायफळ पण बडबड करतो पण आपल्या बोलण्यातून काही महत्त्वाचे मेसेजेस किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी किती लोकांना दिवसभरातून आठवतात आपल्या बोलण्यातल्या. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आता काय म्हटलंय कवीनी की दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, आजचा दिवस तर तुमचा संपलाय, अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आता टॉयलिंग टाईम म्हणजे काय तर आज जे तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे, फिजिकल वर्क केलेलं आहे, सो ते पण काय झालेलं आहे, थ्रू, ते पण संपलेलं आहे. आणि मग आज तुम्ही दिवसभरामध्ये जे काम केलं ते काम करत असताना इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू?
म्हणजे हे जे तुम्ही फिजिकल वर्क केलं आहे, आज हार्डवर्क केलं आहे, त्यानंतर तुमच्याशी प्रेमाचे 2 शब्द बोलण्याकरिता इज देअर एनीवन? ओके. म्हणजे तुमच्यासोबत चांगलं बोलण्याकरिता कोणी आहे का? इज देअर एनीवन टू अटर? टू अटर म्हणजे बोलणे, टू स्पीक. मग दिवसभराच्या हार्डवर्क नंतर जेव्हा तुम्ही घरी येता थकून, तर तुमच्याशी कोणी चांगलं शब्द बोलतं का घरी आल्यानंतर? इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड टू यू? Okay, so this is the first stanza what we have seen. Now let's see the rhyming scheme of this stanza. The first ending of the ending word of first line is way, and the ending word of second line is uh, today. Way and today. So the rhyming is matching. Okay, so that ही पहिली लाईन असल्यामुळे याला आपण देऊया ए. ही सेकंड लाईन आहे, वेला टुडे मॅच होत आहे म्हणून इट इज ऑल्सो ए. ओके. त्यानंतर थ्रूला टुडे मॅच होत नाही किंवा वे मॅच होत नाही आहे, त्याच्यामुळे थ्रू हे डिफरंट वर्ड आहे म्हणून इथे आपण देऊया बी. आणि थ्रूला यू मॅच होतो आहे म्हणून थ्रूला बी दिल्यामुळे इथे पण आपण देऊया बी. सो द रायमिंग स्कीम ऑफ द व्हेरी फर्स्ट स्टांजा इज ए ए बी बी. Okay, and let's see the figure of speeches from the first stanza. Now see, या पोएममध्ये आपल्याला असं ऑब्झर्व करता येईल की ऑलमोस्ट प्रत्येक स्टांजामध्ये इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. कारण आपण ज्याप्रमाणे पहिल्यांदा बघितलं की 3 क्वेश्चन इथे यूज केल्या गेलेले आहे. ओके. सो जिथे क्वेश्चनचा वापर केला जातो पोएममध्ये तिथे इंट्रोगेशन हा अलंकार होतो. कोणता? इंट्रोगेशन. INTERROGATION. इंट्रोगेशन. इंट्रोगेशन म्हणजे टू क्वेश्चन, प्रश्न विचारणे. ओके. सो या स्टॅन्झामध्ये 3 वेळा इंट्रोगेशन वापरल्या गेलेलं आहे. सो दॅट इज द first figure of speech of the first stanza. Then second figure of speech is toiling time. Now here happens the figure of speech alliteration. ALLITERATION. alliteration हा सगळ्यात सोपा फिगर ऑफ स्पीच आहे इंट्रोगेशन नंतर. का बरं? कारण both the words are starting with T, means the sound is repeating. दोन्ही शब्दांचा साऊंड काय होतोय? रिपीटिंग. टॉयलिंग अँड टाइम. सो दोन्ही शब्द टी वरनं सुरू होत आहेत, सेम साऊंड असल्यामुळे तो साऊंड रिपीट होतोय म्हणून तिथे ॲलिट्रेशन हा अलंकार होतो आहे. ओके. सो इन द व्हेरी फर्स्ट स्टांजा वी हॅव 2 figure of speeches, that is interrogation and alliteration. Fine. Now we will move towards the next stanza. Just see. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a did you did today? Okay, so आता बघा, पहिल्या लाईनमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे? डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. म्हणजे तुमचा मित्र तुमच्या समोर आलेला आहे आणि त्या मित्राला तुम्ही चिअरफुल ग्रीटिंग दिलं आहे का? चिअरफुल ग्रीटिंग म्हणजे त्याला तुम्ही हसून अभिवादन केलेलं आहे का? किंवा त्याच्याकडे बघून हसला का तुम्ही? त्याला शेक हँड केलं का हसून? टू द फ्रेंड हू केम अलॉंग म्हणजे तुमच्या मार्गामध्ये, तुमच्या रस्त्यामध्ये जेव्हा तुमचा मित्र भेटला तेव्हा तुम्ही त्याला ग्रीट केलं का? चिअरफुल ग्रीट केलं का? ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. म्हणजे तुम्ही चिअरफुल ग्रीट केलं की चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी केलं? म्हणजे चर्लिश म्हणजे खूप रूड पद्धतीने, इगोइस्टिक. ओके. किंवा तुम्ही रूड पद्धतीने वागले त्याच्याशी. हाउडी मीन्स व्हॉट? इनफॉर्मली. इनफॉर्मल. ओके. म्हणजे जणू काही मी त्याला ओळखतो का नाही.
असं तुम्ही त्याला दाखवलं का? अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. व्हॅनिश मीन्स गायब होणे. थ्रॉंग मीन्स क्राऊड, गर्दीमध्ये. ओके, की तुम्ही असं त्याच्याशी रूडली वागून गर्दीमध्ये गायब झाले. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राशी कसं वागले? चिअरफुल ग्रीटिंग दिली त्याला, की रूडली वागले, की खूप इन्फॉर्मली वागले त्याच्याशी आणि मग गर्दीमध्ये निघून गेले. ओके, वर यू सेल्फिश प्युअर. तुम्ही संपूर्णपणे सेल्फिश आहात का? वर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. म्हणजे तुम्ही असं दाखवलं का की तुम्ही कम्प्लिटली सेल्फिश आहात ॲज यू रश्ड अलॉंग द वे. म्हणजे तुम्ही तिथून घाईघाईने निघून गेला तुमचा मित्र दिसल्यानंतरही. म्हणजे काय त्याचा अर्थ होतो की तुम्ही प्युअरली अँड सिम्पली काय आहात, तर सेल्फिश आहात. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा एकतर तुम्ही सेल्फिश, खूप जास्त सेल्फिश असला असं दाखवलं असेल, किंवा ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल, किंवा एखादी खूप महत्त्वाची व्यक्ती, मोठी व्यक्ती तुमच्याकडे बघून ग्रेटफुल झाली आहे का, थँकफुल झाली आहे का, आज जे तुम्ही काम केलं. फॉर अ डीड यू डीड टुडे. डीड म्हणजे काम. ओके, DEED, डीड म्हणजे कर्म, काम, आणि डीड म्हणजे केलं. सो आज जे तुम्ही काही काम केलं, ते काम करून एखादा माहिती, महत्त्वाचा पर्सन, इम्पॉर्टंट पर्सन किंवा गॉड हा ग्रेटफुल झाला आहे का तुमच्यासोबत, किंवा थँकफुल झाला आहे का तुमच्यासोबत. म्हणजे नेमकं तुम्ही आज कसे वागलात. सो हे प्रश्न त्यांनी आपल्याला सेकंड स्टॅन्झामध्ये विचारलेले आहेत. सो आता सेकंड स्टॅन्झामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे कोणते फिगर ऑफ स्पीच आहेत? ॲज आय सेड यू, इंट्रॉगेशन, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, आता ह्याच्यामध्ये जर ॲलिटरेशन असेल तर ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके, फाईन. आणि ह्या स्टॅन्झामध्ये पण जर आपण फिगर ऑफ रायमिंग स्कीम बघितली तर त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की फर्स्ट लाईन इज अलॉंग, सेकंड लाईन इज थ्रॉंग. सो द लेटर इज सेम, A and A. Third line is way and fourth line is today. So it is B and B. So this rhyming scheme of the second stanza is also AABB. Okay. The complete poem is of 16 line and which is divided into 4 stanzas which is of 4 lines each. 4 ओळींचे 4 स्टांझा, अशी 16 लाईन्सची ही पोएम आहे. ओके, सो नेक्स्ट आपण थर्ड स्टॅन्झाकडे वळूया. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट इज स्लिपिंग फास्ट दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. ओके, आता आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा तुमचा जो दिवस आहे तो कसा चालला आहे? स्लिपिंग फास्ट. ओके, युअर डे इज स्लिपिंग. स्लिपिंग म्हणजे सटकणे, हातातून निघून जाणे. सो तुमचा दिवस स्लिपिंग फास्ट, ओके, निघून जातो आहे. आणि त्या दिवसाला पार्टिंग करताना म्हणजे गुड बाय म्हणताना, ओके, रात्री गुड बाय म्हणत असताना तुम्हाला असा विचार येतो का की एखाद्या तरी माणसाला किंवा एखाद्या तरी मित्राला आपण हेल्प केली आहे का? दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ मेनी दॅट यू पास्ट. म्हणजे तुमच्या समोरून गेलेल्या एका तरी माणसाला, मनुष्याला किंवा मित्राला, पर्सनला तुम्ही मदत केली आहे का? म्हणजे जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा झोपत असताना आपण विचार करतो की दिवसभरामध्ये मी एका तरी व्यक्तीला आज मदत केली का? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो का? तर नसेल तर तो यायला हवा. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की एखाद्याचं तरी मन तुम्ही आनंदी केलेलं आहे का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग. रिजॉयसिंग मीन्स हॅपी. एखाद्याचं मन तरी तुम्ही हॅपी केलेलं आहे का? कशामुळे? तर तुमच्या एखाद्या काही म्हणण्यामुळे किंवा एखादं काहीतरी करण्यामुळे.
एखादं तुम्ही काम केलं, एखाद्याला कुठल्या गोष्टीतून आनंद दिला का? किंवा तुम्ही एखाद्याची स्तुती करून त्याचं मन तुम्ही आनंदी बनवलं का आज? हा प्रश्न तुम्हाला विचारला जातोय कवीकडून. डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड? मग एखादी व्यक्ती असेल की ज्याचं काय झालेलं आहे, त्याचे जे होप्स आहे, आशा आहेत, त्या काय होत आहेत? फेडिंग नाव. फेडिंग म्हणजे पूर्ण आता लयाला चाललेल्या आहे. त्याला आता कुठल्याही प्रकारची आशा राहिलेली नाहीये. म्हणजे तो नेगेटिव्ह विचारांकडे चाललेला आहे. तर तुमच्याकडे बघण्यानी किंवा तुमच्या एखाद्या शब्दानी त्याच्या ज्या होप्स आहेत त्या जागृत झाल्या आहे का परत? करेज लुक अहेड, परत त्याला धैर्य मिळालेलं आहे का? तुमच्या बोलण्यामुळे किंवा तुमच्या एखाद्या कामामुळे, ॲक्शनमुळे त्याला नवीन करेज मिळालेला आहे का? ज्याच्या आशा आत्तापर्यंत तो निराश झाला होता, पण तुमच्या बोलण्यामुळे त्याच्या आशा आता पॉझिटिव्ह झाल्या आहे का? सो असं जर झालं असेल तर तुम्ही तुमचा उद्याचा जो दिवस आहे तो तुम्ही कमवला असं समजायचं. अगेन सी दी rhyming scheme. Fast past, so it is also a then said ahead b, so the rhyming scheme is again a b. So there are also some interrogations. This one is interrogation and this one is also interrogation. Okay. काही अलिट्रेशन्स असतील ते तुम्हाला शोधायचे आहेत आता, कारण मी तुम्हाला समजावून सांगितलंय की अलिट्रेशन म्हणजे काय. ओके, सो दिस इज द थर्ड स्टॅन्झा वी हॅव कंप्लीटेड. नाव वी आर गोइंग टू सी द व्हेरी लास्ट स्टॅन्झा ऑफ द पोएम. सी, डिड यू वेस्ट द डे or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? ओके, सो शेवटचा स्टांजा पहा, खूप सुंदर आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की डिड यू वेस्ट द डे और लूज इट? तुम्ही तुमचा आजचा दिवस गमावला आहे का? वेस्ट द डे और लूज इट, तुम्ही तुमचा दिवस गमावला आहे का आजचा? किंवा वॉज इट वेल और सोअरली स्पेंट? किंवा तुम्ही तो चांगला घालवलेला आहे का? स्पेंट घालवलेला आहे, चांगला घालवलेला आहे का? ओके, डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस? ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे तुमच्या चांगुलपणाचं काम तुम्ही केलेलं आहे का एखादं आजच्या दिवसामध्ये? तुमच्या चांगल्या स्वभावाची छाप, ट्रेल म्हणजे काय तर छाप, तुम्ही सोडली आहे का आज? तुमच्या चांगल्या स्वभावाची छाप तुमच्या एखाद्या कामामधून. ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट, की तुम्ही तुमच्या असमाधानीपणाचा शिक्का एखाद्याला दाखवला आहे का? म्हणजे एकतर तुम्ही चांगलं काम केलं असेल, प्रेमळपणा दाखवला असेल, काइंडनेस, किंवा डिस्कंटेंट म्हणजे असमाधानी असणे. कॉन्टेंट म्हणजे समाधान आणि डिस्कंटेंट म्हणजे असमाधान. सो मग तुमचा दिवस आजचा कसा गेलेला आहे? की तुम्ही तुमची काइंडनेस दाखवला आजचा, की तुम्ही डिस्कंटेंट दाखवला आजचं, असमाधान दाखवलं आजच्या दिवसामध्ये, की प्रेमळपणा दाखवला तुमचा. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट गॉड वुड से? म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद कराल, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, स्लंबर मीन्स स्लीप, झोपेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद कराल आणि तुम्ही विचार कराल की गॉड असं म्हणेल का आपल्याला? काय म्हणेल गॉड आपल्याला? असं म्हणेल का की यू हॅव अर्न्ड वन मोर टुमॉरो, की तू एक आणखी दिवस कमवलेला आहे. कशामुळे? तर बाय द वर्क यू डिड टुडे, आज तू जे चांगलं काम केलेलं आहे त्या कामामुळे तू एक आणखी उद्याचा दिवस तुझ्या अकाउंटमध्ये कमवलेला आहे. असं गॉड तुम्हाला म्हणेल का जर तुम्ही आज दिवसभरात चांगलं काम केलं असेल तर? म्हणजे जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा झोपी गेल्यावर आपण असा विचार करायला हवा की देवानी आपल्याला असं म्हणायला पाहिजे की
तुझ्या आजच्या चांगल्या कामामुळे मी तुला आणखी एक दिवस जगण्यासाठी देतो आहे. आणि असंच जर तुला जगायचं असेल तर तुला रोज एक चांगलं काम करावं लागेल, रोज एका माणसाशी चांगलं वागावं लागेल किंवा सगळ्यांशी चांगलं वागावं लागेल, म्हणजे जेणेकरून तुला उद्याचा दिवस हा काय मिळेल, माझ्याकडून गिफ्ट मिळेल. सो हा जो मेसेज आहे या पोएममधला, हा आपल्याला सांगून जातोय की आपल्याला लोकांसोबत कसं वागायचं आहे, तर चांगलं वागायचं आहे. आणि ते कशासाठी? आपल्याच भविष्यासाठी. जर आपल्याला उद्याचा दिवस देवाकडून मागून घ्यायचा असेल तर आपल्याला आज लोकांशी चांगलं वागावं लागेल. अगेन द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज, लास्ट स्टॅन्झा इज ए ए, बी and B. So overall the rhyming scheme of the poem is AABB. कारण प्रत्येक स्टांजाच्या पहिल्या 2 लाईन सारख्या आहे आणि प्रत्येक स्टांजाच्या दुसऱ्या 2 लाईन सारख्या आहेत. त्याच्यामुळे पहिल्या 2 लाईनसाठी AA आणि दुसऱ्या 2 लाईनसाठी BB असं आपण रायमिंग स्कीम तयार करतो. ओके, सो अशा प्रकारे आपण ही पोएम बघितली आहे. जर कोणाला ही पोएम समजली नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ वारंवार बघायचा आहे आणि जेव्हा समजेल तेव्हा या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या पोएमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अ व्हेरी ग्रेट डे अहेड अँड थँक यू व्हेरी मच फॉर पेशंटली लिसनिंग टू माय व्हिडिओ and watching my video again and again. Thank you and have a nice day.